देवतळी आला गोडे गोड जीव झाला साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ पाप पुण्य गेले एका स्नानीची खुंटले साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः मानेल संतासी रंजवू चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐश दे प्रेम काही कळा शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया दिवा यावरी न करावा भेर शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता देवतळी आला गोडे गोड जीव झाला साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ सेवेकरता घेतला भंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा आपल्या जीवनामध्ये भक्तीचे पराकाष्ठा केली चिकाटीची भक्ती केली
आणि त्या भक्तीला जे फल आलं त्याचं चिंतन सांगणारा हा अभंग आहे. काही माणसं म्हणते की हा अभंग आज का घेतला. आम्ही दरवर्षी हा अभंग घेतो, पण कधी घेतो? मकर संक्रांतीला घेतो. का घेतलास? आता हा मोसम, हा समय माघ शुद्ध दशमीचा आहे. माझे मनीचा, माझ्या विठोबाचा, सत्यगुरु राय, असे गुरु परंपरेचे अभंग पाहिजे. पण यजमानाची इच्छा आहे. काय यजमानाची इच्छा आहे? यजमानानं गाणं नाही घ्यायला लावलं. हे बरं. अनिलला सांगितलं, म्हणले महाराज अभंग माया म्हणावं. मी म्हणलो मग बाकीचं माझ्या म्हणावं. त्याची जिज्ञासा आहे. आणि मी का महात्मा नाही, मी मूर्ख माणूस आहे, सामान्य माणूस आहे. पण त्याची इच्छा आहे की या अभंगावर चिंतन करा. आणि सुरदास आहे, काय तो सुरदास आहे, त्याची भावना आहे, तळमळ आहे त्याची. काय तळमळ आहे, म्हणून त्याच्यामुळं हा अभंग घेतलेला आहे. विठ्ठला कारण आपल्याला मनुष्य देह मिळाला तर ही जीवनात मोठी संधी मिळाली. काय मिळाली? संधी मिळाली. कारण संधी बार बार येत नसते. संधी बार बार येत नसते. अरे आपल्या गावातील वडील मंडळी किती धुरीण होते की सगळ्या गावांना माघ शुद्ध दशमीचा उत्सव व्हावा. सगळ्यांचं भांडाऱ्या डोंगरावर ओतूरला जाणं होत नाही. मग सगळ्यांनाही तुकोबरायाच्या अनुग्रहाची सेवा घडावी म्हणून बऱ्याच दिवसाची आपल्या गावामध्ये ही माघ शुद्ध दशमीचा उत्सव चालू आहे. जगद्गुरु तुकोबरायाचा गाथा पंचम वेद, त्या वेदाचं पारायण चालू आहे. विठ्ठला कारण गाथा म्हणजे साधा नाही महाराज. तुकोपनिषद आहे. तुकोपन आमचे गुरुजी वैकुंठवासी गुरुवारी विठ्ठल बाबा गोले सांगायचे, गाथा म्हणजे तुकोपनिषद आहे. आणि गाथ्याचं पारायण झालं त्याला 4 वेदाच्या पारायणाचं फल मिळतं. विठ्ठला 4 वेदाचे केले विवरण, अर्थही गहन करुण्या. मग पारायण करायचे, सप्ताह करायचे. कशा करता करायचे? कशा करता करायचे? मृतिगाव हे गाव अखरावर लगावे. कसं गावे? वैकुंठवासी गुरुनाम गुरु भगवान बाबा यांचे फिरते नारळी 4 सप्ते या गावात झालेले आहेत. किती सप्ते? आमच्या कंडारीला एकच झाला, आम्हाला त्याचंच भूषण वाटतं. पण मूर्तीमध्ये किती झाले? 4 सप्ते झाले. विठ्ठला आवडतं गाव भगवान बाबा भीमसिंह महाराजांचं आवडतं गाव. महात्मे या गावात येऊन गेले महाराज. जेथे वसती हरीचे दास, धन्य भूमी पुण्य देश. असं हे गावे माझ्यासारख्या पामराकडे ही आजची सेवा दिलेली. सेवेकरता तुकोबरायाचा अभंग आहे. आणि या अभंगात तुकोबराय सांगतात, मी भक्ती केली आणि त्या भक्तीचं फल मला मिळालं. सायास केले, चिकाटीचे प्रयत्न केले, पण केलेले प्रयत्न वाया गेले नाही. आपण संसारात प्रयत्न करतो, रात्रंदिवस करतो का नाही? सायास करीशी, पण ध्यानाधारा संसारात प्रयत्न करू नका असं नाही, करा. पण ते प्रयत्न पश्चातापाची पाळी आणतात. पश्चाताप होतो माणसाला. मी उन्हा तानाचा पळालो आणि माझ्या वाट्याला काय आलं, असं प्रत्येकाला वाटतं. आपल्याला वाटतं त्याचं बिघड, आपलं नाही बिघडायचं. आपलं बिघडणारच एक दिवस, कारण बिघडणारा संसार आहे. ज्याच्यात बिघडत नाही तो परमार्थ, ज्याच्यात बिघडत नाही.
आणि ज्याच्यात कव्हा बी बिघडत याचं नाव संसार आहे. जीव कव्हा शिवल्या जात नाही. आमचे गुरुजी गुरुवरे चंद्रशेखर महाराज देगलूरकर सांगत असतात की त्यांचे गुरु शंकर महाराज खांदारकर सांगायचे. काय अधिकारी लोक महाराज. योगे उद्या किती तारीख आहे? 27 ना. 27 तारीख उद्या गुरुवरे चंद्रशेखर महाराज देगलूरकर वाघोऱ्याला यायला. वैष्णव टाळकरी जनार्दन स्वामी नागोराव महाराजांचे मित्र, त्यांनी 75 वर्ष गाथा भजन केलं. म्हणून स्वामी मला म्हणले चांगदेव महाराज शेखर महाराजांची सेवा घ्या. म्हणून उद्याचा दिवस तिथं मोठा उत्सव चालू आहे. तर उद्या गुरुवरे चंद्रशेखर महाराज देगलूरकर त्यांची तिथं सेवा आहे. कुठं? वाघोऱ्याला स्वामीच्या मळ्यामध्ये. गुरुवरे चंद्रशेखर महाराज सांगत असते की शंकर महाराज खांदारकर म्हणायचे की तुमच्याकडे केळीच्या पानाचा शिंपी आहे का कोणी? केळीचं पान शिवणारा शिंपी आहे का? टेलर नाहीत का तुमच्या भागात? टेलर नाहीत? आहेत ना. मग केळीचं पान शिवणार आहे का कोणी? काऊन नाही? शिवता येत नाही त्याला का? द्वारा नाही त्याच्याकडे? सगळं आहे पण केळीचं पान शिवता येत नाही. का शिवता येत नाही? एकीकडे शिवलं की ते दुसरीकडे फाटत. तसा संसार केळीच्या पानासारखा आहे. एकीकडे थिगळ दिलं की दुसरीकडे उसवलं. अनेक दुःखे सांगू किती सकळ दुःखे सांगू किती. मग इतका दुःखाचा संसार आहे, मग सुटत तू का? आपण तर जास्त चिटकलो त्याला. किती दुःख म्हणले दगड फुटन. काय फुटन? मग आपल्याला इतकं कळत दगड फुटन, मग सोडावं का नाही? मग सुटत तू? सुटत नाही. सुटत नाही ना. आणि ज्यांना संसार सोडला तो शूर झाला. तो का म्हणे शूर झालो बाहेर आलो संसारा. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. विठ्ठला संसार असाच आहे म्हणायचं. पहिल्या पोरीचं लग्न केलं की दुसरी लग्नाला येते. इकून तिकून तडजोड करून तिचं लग्न केलं की पहिली बाळात पाण्याला येते. तो फाटतच राहतो. काय राहतो? इकून शिवला की तिकडे फाटलाच. असा संसार. किती प्रयत्न करा रडायचा टाइम रडी तू संसार. अरे देवाच्या बापाचा संसार रडीला तर तुम्ही आम्ही कोण्या झाडाचा पाला? अनिल दशरथ कोणाचा बाप? देवाचा. प्रभू रामचंद्राचा. देवाचा म्हणजे येताळ भावाचा थोडाच. कोणाचा बाप? प्रभू रामचंद्राचा. अनिल हुशार आहे. विठ्ठला त्याच्या ध्यानात होतं काहीतरी म्हणीनच. प्रभू रामचंद्राचे. ज्याच्या पुढं प्रभू आहे. प्रभू कोणाला म्हणते? ज्याला बायको भेट नाही त्याला. गतीर भ्रता प्रभू साक्षी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ. याचं नाव प्रभू. पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखा नोलंडावी, पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. याचं नाव प्रभू आहे. आणि असे प्रभू रामचंद्र आणि त्यांचे वडील दशरथ. अरे मुलं नव्हते म्हणून रडत होते. यज्ञ केले आणि अंतकाळाच्या टायमाला मुलामुळं तरसावं लागलं. काय लागलं? तरसावं लागलं. कोणाचा संसार दुःख देणार आहे? किती प्रयत्न करा. म्हणून तुकोबरा म्हणले मी हे ध्यानात घेतलं म्हणून रुसलो संसारा.
सर्प हा विखार पांढरा. तुझं सियान देवा, मी देव आले तुकोबराकडं. तुम्ही कीर्तन करा, सप्त्याला जा, पण जरा लेकरा बाळाकडे संसाराकडे लक्ष द्या ना. असं कोण सरपंच आमदार नाही, ब्रह्मांड नायक तुकोबराकडे आला. तुकोबरा म्हणले देवा, कोण सुख धरोनी संसारी, राहो सांग मज बहारी. हे हरी, ह्या संसारानं कोणाला सुख दिलं? माग दिलं नाही, आता देत नाही, पुढे देणार नाही, आणि देणं शक्य नाही. आपल्याला वाटतं श्रीमंताला सुख आहे. श्रीमंताकडे गरिबी नाही का दुःख नाही? गरिबी नाही, दुःख आहे. गरिबी नाही, दुःख आहे. संन्याशाला संसार नाही का दुःख नाही? ब्रह्मचार्याला संसार नाही का दुःख नाही? जगी सर्व सुखी असा कोणाचा संसार असू द्या, दुःख देतो. हा, जो लक्षणाचा ब्रह्मचारी, लक्षणाचा संन्यासी, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तो सुखी, तो काय सुखी. मग तुम्ही संसारात जरी राहिले आणि देह मी नाही आणि देह संबंधी माझे नाही, असा जर तुमचा निश्चय झाला की तुम्ही सुखीचे. आपल्याला दुःख काऊन होतं? संन्यासाला सुख का? संन्यासाला मी आणि माझं नाही, म्हणून संन्यासी सुखी. तुम्हाला मंदिर पाडल्यावर दुःख होतं का? म्हणता लयच वाईट झालं, यंदाच बांधलं होतं, पण तुमच्या वाट्याची नुसती इट सरकली तर जास्त इटीचं दुःख का अख्खं मंदिर पाड्याचं दुःख? इटीचं, इट वाटा माझा वाटतो. वाटा काय वाटतो? माझा वाटतो. तसं संसार देहाला मी म्हणणं. महाराज म्हणतात, नसता छंद लाविला मनी, माझलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणी विटंबना. सांग देवा, या संसारानं कोणाला सुख दिलं? म्हणून मी या संसारावर रुसलो. रुसलो संसारा, आम्ही आप आणि परा, आम्ही रुसलो. आणि चिकाटीचा प्रयत्न केला. काय केली? भक्ती केली. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. विठ्ठला स्वतः वाढवला आणि जगाला उपदेश केला. पिट्टू भक्तीचा डांगोरा, भक्तीचा डांगोरा. सगळेजण आपण भक्ती करू म्हणले, नाही महाराज आम्हाला कर्म करायचं. अरे कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. हे सगळे देवाकडे नेणारे आहेत. पण ते आता कलियुगात होत नाहीत. कर्म होतं का? नाही होत. अवघ्या वाटा झाल्या, अवघ्या वाटा झाल्या, अवघ्या वाटा झाल्या क्षीण. त्या वाटाने आहेत. तुम्ही सांगा, जुन्या पांद्या अजून नाहीत का? आहेत, पण त्यांनी गाड्या जात नाहीत. काऊन जात नाहीत? चांगले रस्ते झाले, लोक चांगल्याच रस्त्याने वागले, मग त्या वाटा मोडकळीस आल्या.
लोक अजून म्हणते ही जुनी पांदी आहे का नाही, जुनी पांदी. पण त्या पांदीने कोणी वागत नाही, गाडी जात नाही, आता पायी पायी चालता येत नाही, मग पांदी नाही का आहे. तसे कर्माची वाट आहे, योगाची वाट आहे, ज्ञानाची वाट आहे, पण त्या वाटाने चालणारे कोण आहेत. कर्माची वाट आजही आहे, पण कर्म कोणाला जमत. आमचे गुरुजी गुरुवर्य संदीपान महाराज सांगत असतात, आशेगावकर ते सांगत असते की स्नान हे कर्म आहे, बाधू न शके स्नानादी कर्म. स्नान कर्म आहे. मग तेल स्नान केल्यावर लावी जावं का आधी लावी जावं. अनिल कसं करतो तू, ते मनातल्या मनात म्हणून कडू तुला मॅच बघितलं आणि तू माझ्याच चपात्या करायला रागता येत नाही ना अनिल. बरं आता आला तरी काय करशील तू. विठ्ठल आमचा भाषा बी बोलायला काय करू. विठ्ठल चार गोष्टी केल्यानंतर सचेल स्नान करावं लागतं. स्मशान भूमीतून अंत्यविधीहून आलो आपण की कपड्यासहित स्नान केलं पाहिजे. नाव्याच्या घरून दाढी कटिंग करून आलो की सचेल स्नान केलं पाहिजे. स्त्री संग केला सचेल स्नान केलं पाहिजे. आणि अंगाला तेल लावलं की सचेल स्नान केलं पाहिजे. का की अंगाला तेल लावलं, स्त्री संग केला, स्मशान भूमीतून आला आणि नाव्याचे इथून कटिंग करून आला, त्याला चांडाळत्व प्राप्त होत असतं. त्या देहाला काय प्राप्त होतं. आणि ते चांडाळत्व कधी जातं, स्नान केल्यावर जातं. पहिले नावी 6लाच बसायची आणि जर एखादा पाटील 12च्या नाव्याचं स्नान झाल्यावर आला तर नावी म्हणायचा, पाटील आता एकदा तुमची दाढी कटिंग करीन, पण मी स्नान केल्यावर पुन्हा डबल आले तर मी करणार नाही. आता जे नावी रातच्या 12ला करते, आता ते बिघडत. आता पाटला विचार करीत नाही तर नावी नाही. स्नानाचा संबंध नाही, झटकेलं की मोकळी. काय काय कीर्तनकार दाढी करूनच कीर्तनाला उभे राहते. एक तर घडलेली गोष्ट आहे, विठोबा रुक्माई भजन चाललं आणि कीर्तनकार दाढी करायला बसला. चोपदार कवाड लोटलं चोपदारानं, तर तो कीर्तनकार दाढी करतो. तर तो कीर्तनकार म्हणला, मूर्खा तुला अक्कल आहे का, कवाड कसं उघड. मी म्हणलो त्यो मूर्ख नाही, तू महामूर्ख आहेस. विठोबा रुक्माई भजन झाल्यावर त्याचं याचं काम आहे, त्यो मूर्ख आहे का. पण विठोबा रुक्माई भजन झाल्यावर तू दाढी करतो, हे किती मूर्ख आहे तू. चोपदाराची काय चूक आहे त्याच्यात नाही. पण चलती लोक म्हणले हो त्याच लोकच मूर्ख महाराज, बिघडलं लोकांनीच. कोणी बिघडलं, गावकरीच म्हणते हो द्या झटका एकदा. काय काय म्हणते झोपणच करायचं सप्ताह. काय करायचा की काल्याला जाळच लागला पाहिजे बस. असे माजलेली माणसं. ऐसा माजल्याचा गुण. तुम्ही गाथा पहा, मी पदरच बोलणार नाही. चला देव कोणाला म्हणते माहितीये, मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत जगातली सगळी हालचाल एका वेळेला ज्याला कळती त्याचं नाव देवी. मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्याच्या मनातली हालचाल एका वेळेत ज्याला कळती, एका मागे एक नाही, त्याचं नाव काय आहे. आपल्याला वाटतं मला कोणी पाहिलं नाही, तो ह्या बापानं पाहिलं नाही. अल्लाह के, जुने लोक म्हणायचे अल्लाह के दरबार में देर है लेकिन अंधेर नाही. आमचे गुरुजी गुरुवर्य साखरे महाराज म्हणायचे, देवाच्या घरात उशीर आहे पण अंधार नाही. विठ्ठला कारण कर्म घडत नाही महाराज. प्रत्येक
प्रत्येक माणूस जवळजवळ सगळे स्नान केल्यावर तेल लावते, बाकी ते नाव्याचं हे सोडून द्या आता, पण स्नान केल्यावर तेल लावते का नाही? मग देहाला काय झालं? त्याच्या चांडाळत्व आलं, ते केव्हा जाणार? दुसऱ्या दिवशी स्नान केलं की लावलं तेल पुन्हा त्यांनी, कायम चांडा. कसा चांडा? आणि जर स्नानाच्या आधी तेल लावलं आणि मग स्नान केलं तर ते अभ्यंग स्नान होतं. पूर्वी बहिणी दिवाळीला आल्या, स्नान घालताना अर्ध स्नान झालं की तेल लावायच्या आणि पुन्हा 4-2 तांबे पाणी टाकायचे. ते कोणतं स्नान? अभ्यंग स्नान. मग कोण कर्मयोग्य? कर्म घडत नाही. आता तुम्हाला गंगा जवळ आहे, गोदावरी जवळ आहे का नाही? तुम्ही गोदावरीला गेले, तुम्हाला बहिर दिशेला जायचं, दुसरं पाणी नाही, नळ नाही, येर नाही, आणि बहिर दिशेला जायचं. मग कोणतं पाणी न्यावं? काय म्हणले? तसं जाऊ. पाणी कोणतं न्यावं? होय संतोष? पाणी नेलं लागेल का नाही? दुसरा नळ नाही, विहीर नाही, बोर नाही, आणि गंगेचं पाणी नेता येत नाही. तीर्थ आहे ना ते, तीर्थ बहिर दिशेला नेतात का? मग त्याचा विधी कर्म आहे. ते पाणी तांब्यात घ्यायचं आणि त्या तांब्यामध्ये असे उभे बोट बुडायचे. उभे बोट बुडिले की त्याचं तीर्थत्व नष्ट होतं. मग ते पाणी बहिर दिशेला चालतं. आता तुम्ही बहिर दिशून आले, स्नान केलं, नित्यनेमाला बसले आणि तांब्यात पाणी घेतलं तर त्याच्यात बोट बुडायला जमत नाही. ते पाणी देवपूजेला चालत नाही. आपण तर सुरुवातीला देवपूजेला बसलं गण लावायला, सगळी बिघडा बिघडी. यथा सांग कर्म तेही घडे, कर्म सगळ्याला जमत नाही. योग जास्त बोलत नाही, थोडक्यात सांगतो. आमचे गुरुजी गुरुवरे चंद्रशेखर महाराज सांगत असते, पाय पा लोहाचे चणे. हे हरभरे पेरले ताजे हरभरे नाही, लोखंडाचे हरभरे बोचऱ्या माणसानं खायचे. बोचरा म्हणजे ज्याच्या 2 दाढा पाळल्या, 1 दात पाळला तो नाही, ज्याच्या तोंडात हुडकून बी दात सापडत त्याचं नाव बोचरा. अशा बोचऱ्यांनी खायचे. पाये पा लोहाचे चणे, जे बोचरिया पडती खाणे. सोपं आहे का? अरे तुम्ही कीर्तनात नीट बसत नाही, 2 तास बसत नाही. तुम्ही सांगा, आता मी आल्या आल्या ही पिंपळगावची मंडळी होती हो जास्त इथं, तुम्ही 2-4 होते, सगळे होते का? हे मी आल्यावरच आले का नाही? बरं, आता मी बाहेर गेला जाणार का आधीच जाणार आहे? मग 2 तास आपण कीर्तनात बसत नाही तर तहाने तहानच प्यावी, भुकेलिया भुकच खावी. सोपं आहे का? योग तो कठीण, साधिता साधे. योग मार्ग देवाकडे नेणारा आहे, कर्म देवाकडे नेणारा आहे. खरंय ते वाटाच्या देवाकडे जाच्या. म्हणून तर ज्ञानोबा म्हणले, कर्म सबळा लागी आळसून की जय. शंकराचार्य म्हणतात, विठ्ठला एदो नित्यमधीयताम तदुदितम कर्म स्वनुष्ठीयताम. वेद सांगतो कर्माचं अनुष्ठान कर, ज्याशी करणे चित्त शुद्धी, कर्मे आचरावी आधी. योग करा, कर्म करा, पण त्या वाटानं आता कोणी जाऊ शकत नाही, होत नाही. कली न घडे साधन, उचित घडत नाही, पण उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. हे सगळ्याला कळत नाही आणि घडत नाही. विठ्ठल ज्ञान मार्ग सोपा आहे का? आता ज्ञानाच्या गप्पा मारणारे भरपूर आहेत. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीव ब्रह्म. तमाखोरला प्रेम सुट नाही. ते वेदांत सांगता सांगतात कृष्ण म्हणे अर्जुना, लावा तंबाखूला चुना, नको करू बिडीची वासना, तेने कर्करोग होतो. तंबाखू खाणं चालू आणि हे लोकांपासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. जमतं का ते? अरे चहावरला प्रेम सुटना आणि म्हणतो हीच आहे का स्वर्गीचे, भोग पायिक झाली आहे इच्छेचे. ते खोटं नाही, खरं आहे ते, पण आपल्याकडे वैराग्य आहे का?
आता आम्ही वैराग्याची व्याख्या म्हणून दाखवतो तुम्हाला, पण वैराग्य नाही. विरक्ती वाचोनी काही ज्ञानाशी तगणेची नाही. अरे ज्ञान होण्याकरता बी वैराग्य लागत आणि ज्ञान झाल्यावर बी वैराग्य लागत. मग कुठे वैराग्य आपल्याकडे? ज्ञान मार्ग. आमचे गुरुजी गुरुवर्य चंद्रशेखर महाराज, वस्त्र्याची धार तलवारीची नाही. कोणती धार आहे? वस्त्र्याची धार. सुरस्य धारा निश्चिता दुरत्या दुर्गम पथस्थ कवयो वदंती. ओठ जागा हो आणि श्रेष्ठ अशा गुरुकडे जाय. रताळ्या गुरुकडे जमत नाही ते. ओठ उत्तिष्ठित जाग्रत प्राप्य वरान्न बोध. ओठ आणि फालतू माणसाच्या नादी लागू नको. जो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आहे आणि दयाळू आहे असा महात्मा पाय. दिसायला बरा आहे, बोलण्यात चांगला, त्याच्या नादी लागायचं नाही. तो श्रोत्रिय असावा, तो ब्रह्मनिष्ठ असावा आणि तो दयाळू असावा अशा गुरुकडे जाय. सोपा मार्ग आहे का? ज्ञान मार्ग कठीण मार्ग आहे. ज्ञानासारखं पवित्र जगात काही नाही, पण ते मार्ग सोपा. म्हणून महाराज म्हणतात अवघ्या वाटा. कारण देवाकडे नेण्याचाच मार्ग आहे ना तो. पण वैराग्य नाही ना आपल्याकडे. मग वैराग्य नाही तर संसार सुटत नाही. तुम्ही सांगा, आपल्या बायका आपल्याला बोलत नाहीत का? आपण लोकांना सांगत नाहीत. आता इथे तेवढे संन्यासी दिसते ना, बाकी लग्नवालीच एखाद दोन सोडून द्या पुन्हा. मग बायका बोलत नाहीत का? का तो झालंच नाही? सांगत नाही आपण लोक, काय करत नाही. बरं, ज्या बोलतात त्याला चांगले आहेत का? चांगले आहेत का ते? आपल्या बायका म्हणजे नाशक्या शरीराच्यात न, जशा केल्या तशा आहेत का? तुम्ही पहा ना पहिले फुटून आताचे फुटू कसे दिसते. आता ठोवा वाटत नाहीत आणि सोडून देता येत नाहीत, पण तरी सुटत नाही. आणि गप्पा काय चालल्या? स्वर्गातल्या रंभा अप्सरा त्यांचा त्याग. कोणाचा त्याग? तू कोबरा म्हणले मज बोलता न वाटे खरे. तुम्ही बोलता पण मला खरं वाटत नाही. नव्हे वैराग्य सोपारे. जास्त बोलत नाही. ज्ञान मार्ग कठीण मार्ग, दुस्तर आहे. कर्म मार्ग दुस्तर आहे. कर्माला पण दुस्तर म्हणले. मज सोडवी दातारा कर्मा पासोनी दुस्तरा विठला. मग तो गोबरा म्हणले असा मार्ग निवडला. भक्ती पंथ बहु पंथ
सोपा नाही म्हणले महाराज. तुकाराम महाराज म्हणले भक्ती तो कठीण. मग सोपा कसं म्हणले? बाकीच्या साधनापेक्षा सोपा. कशापेक्षा? बाकीचे जे साधनं आहेत ना त्याच्यापेक्षा सोपा. सगळ्याला करता येईल असं. कारण ते मार्ग असे त्याच्या प्रमाणे निळो भरायचं. यज्ञ यागे नाना साधनाच्या केल्या खटक परी त्या न देवाच्या दरवाजापर्यंत पण जात नाही. त्या मधातच घोटाळा होतो काही. ब्रह्मचारी राहिला कशामुळे राहिला? देवाच्या चिंतनामुळं. आणि ते देवाचं चिंतन बोंबलं मठाचं सुरू झालं याला. खडी सिमेंट याच्यातच मेला. कशात मेला? खडी खडी वाळू 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 करूच गेला. ब्रह्मचारी कशा करता राहिला? देवाच्या प्राप्ती करता. हे मधात घोटाळे असे होते. काय होते मधात? काय होते ते घोटाळे. एक माणूस देवाच्या प्राप्ती करता हिमालयात गेला. मधात योग्याची भेट झाली. आमचे गुरुजी गुरुवारी शेखर महाराज सांगत असते ते योगी पाण्यावर चोर लागला. 12 वर्षात यो पाण्यावर चालायचं शिकला. देव राहिला बाजूला आणि नुसतं पाण्यावर चालायचं शिकला. मग लोक लय पागल. त्याचाच उत्सव कुठं बी. आणि त्याचा भाऊ वारकरी होता, निष्ठावंत वारकरी. आणि भावानं पाठवला होता देवाच्या भेटी करता. आणि पाण्यावर त्या भावाला दिलं लोकांना सोडून वार करायला. आणि याचाच उदो होतो. कोणाचा? पाण्यावर चालणाराचा. मग गावातल्या लोकांना म्हणले आपल्या गावचा महाराज एवढा लोक उत्सव करायले. हे तळे झालेले गाव आता शेततळे लोकांनी किती पाण्या टाकून तळे केले. मग कोणी आपापल्या घरी त्याचा उत्सव. चला आमच्या तळ्यावर पाण्यावर चालता येतं. मग गावातल्या लोकांना बनलं. मग त्याचा उत्सव चाललेला भाऊ रडू लागला. त्याचा भाऊ वारकरी होता ना खरा, तो रडू लागला. याच्या मनात आलं मी याचा लहान भाऊ आहे आणि लोक महाउत्सव करायला ते याला खपाना पाहत आणतात. माझा भाऊ कपटी म्हणून तो भावाजवळ गेला. म्हणला दादा लोक माझा उत्सव करायला, तू माझ्या वडिलाप्रमाणे पुत्राच्या विजय पिता संतोषतच आहे. तुला आनंद वाटाव आणि तू रडायलास कपट्यासारखं. तो भाऊ म्हणला बाबा तुझा उत्सव करायला याचं मला रडू येत नाही. तुझे 12 वर्ष फुकट गेले याचं रडू आलं. ते म्हणले कस काय फुकट गेले? अरे तुला मी देवाच्या भेटी करता पाठवलं आणि तू काय शिकला? ते म्हणला पाण्यावर चालायचं शिकलो ना. ते म्हणला 12 वर्षात तू 1.5 रुपयाचं कमीला. काय कमीला? 1.5 रुपये. ते म्हणलं कस काय? त्या काळात त्या तळ्यात अलीकडच्या कडीकडून पलीकडच्या कडीला झाला नावाड्याची 1.5 रुपये फीस होती. काय होती? अरे तू 12 वर्षात ह्या कडीकडून त्या कडीला चालला, मी 1.5 रुपयातच चाललो. काय शिकला म्हणतो? देव खतरा आहे महाराज. देव माणसाची परीक्षा घेतो. चांगले चांगले पारमार्थिक देवाने कोणी कशात गुतीले आता सगळ्याचे नाव सांगत नाही. गुतूच मारले महाराज. बेजार झाले. देव खतरा आहे. म्हणून आमचे वैकुंठवासी गुलेबा तोंडावर म्हणायचे बुवा आता देवाला प्रार्थना करा. आता आड उभा राहे नारायण. हे नारायणा आम्हाला कळत पण आमचं मन आम्हाला आवरत नाही. म्हणून तू आड उभा राहा. शुद्ध परमार्थ होण्याकरता तू का म्हणे नको वरभंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. आणि अशी सेवा अशी भक्ती तुकोबराने केली. कोणती भक्ती केली? भक्ती 9 विध आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम. काय पुन्हा आत्मनिवेदन. तू बी भारी आहेस. नवविधा भक्ती. तो का म्हणे नवविध भक्ती जाणे तोच शुद्ध. जाणे भक्तीचा जिव्हाळा.
जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोच देवाचा अनिक नाही, हो का पंडित शहाणा. कोणी असल आम्ही त्याला किंमत देत नाही. नाम रूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. विठ्ठल मग या नविता भक्तीत तुकोबारांनी कोणती भक्ती केली? मज या कीर्तने विनना, आणि ते देवाला आवडन असं केलं. आपण कीर्तन करीत नाही का देवाला आवडन असं करीत नाही? अरे वा अनिल, मग मला कशा बोललं तू? आम्ही कीर्तन तुम्हाला आवडन असं करतो, कारण पुढच्या वर्षी पुन्हा बोलिलं पाहिजे ना तुम्ही. आमचे गुरुजी गुरुवर्य संदीपान महाराज सांगत असतात, अकबर बादशाहच्या दरबारात एक तानसेन गायक होता. त्याचं नाव काय होतं? त्या अकबर बादशाहला गायनाचा छंद होता. मग तो तानसेन गा लागला की अशी त्याची तयारी होती. त्या तानसेनची पूर्वीच्या काळात लाईट नव्हती, आपल्या पंत्या राच्या आणि त्याच्यात वाती राच्या तेल टाकलेलं. जर त्यांनी पटदीप राग म्हणला की दिवे लागायचे. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत आहे. आकाशात ढग आले आणि त्यांनी मेघ मल्ला राग म्हटला तर पाऊस पडायचा. असा तानसेन. एक दिवस अकबर बादशाह म्हणला, तानसेन तू जर इतका गोड गातो तर तुझा गुरु किती गोड गात असेल रे, मला तुझ्या गुरुला तरी बोलव इथं. तर तो तानसेन म्हणला, राजे आमचे गुरुजी इथे येणार नाहीत. म्हणले का? ते म्हणले ते त्यांच्या देव्हाऱ्यापाशी देवापुढं भजन करतात, इकडे येणार नाहीत. ते कुठं राहतात? तो म्हणला वृंदावनला राहतात. मग आपण जाऊ, पण तो म्हणला ह्या पोशाखात तुम्हाला ते येऊ देणार नाहीत. म्हणले मग साधा पोशाख घालावा. म्हणले साधा घालतो. त्याला छंदच होता बादशाह अकबरला. चल म्हणले, गेले वृंदावनला, साधा पोशाख घातला आणि ते गुरुजी गा लागले. तानसेनं सांगितलं, गुरुजी यांना गायनाची आवड आहे, तुमचं गायन ऐकायचं. त्यांनी विणा घेतला आणि गायन सुरू केलं. तर त्या बादशाला समाधी लागली. लुप्तली नादी लागली समाधी. घरी आले. बादशाने विचारलं, तानसेन तू इतका गोड गातो, मी इतकं तुझं भजन ऐकवतो, पण मला समाधी लागली नाही रे. आणि तुझ्या गुरुनं गायलं, मी एकदाच ऐकलं, तर मला काय लागली? समाधी लागली. काय कारण असं? तानसेन इमानदार होता. तो म्हणला, राजे मी गायन लोकाच्या छंदा करता गातो. मी गायन कोणाच्या छंदा करता गातो? लोकाच्या छंदा करता गातो. आणि माझे गुरु आपोलिया छंदे गाये नाचे उडे आपोलिया. आपण कोणा करता वाजतो? हा, ते म्हणला तू ज्याच्या करता कीर्तन करतो त्याच्याकरताच मी वाजवतो. रे तानसेन खरं बोलला. माझे गुरु देवा करता गातात, त्यांच्या छंदा करता गातात, आणि मी लोका करता गातो, लोकाच्या छंदा करता गातो. विठ्ठला. आणि अशी तुकोबरांनी आपल्या हिता करता मना राम राम
आपलं चुकू द्या, पण आता लोका करता करायचं नाही. आता तरी पुढे अरे लोक आज टाळ्या वाजते, पण उद्या हेच लोक खेट राहते. काय करतात लोक? जे जे जण वंदिती तेच त्याची निंदा करते. विठ्ठला आपलं गायन, आपला पखवाज, आपलं कीर्तन देवाला आवडलं पाहिजे. तुका म्हणे देवा माने ऐशी करू सेवा, आणि अशी सेवा केली, अशी भक्ती केली, त्या भक्तीचं फळ तुकोबर आहे अभंगाच्या. देवतळी आला, अशी भक्ती केली देवाला आवडून. अशी कशी केली भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली सांडून उद्वेग. आता मी रोज 3-3 कीर्तन करतो महाराज, कधी 4-4 करतो. जर लयच लोक आग्रह करायला तर 5 करतो. पहाटे किती कीर्तन केले मी? 5 केले. भारी मी का तुकाराम महाराज? तुला मी का रातळ वाटलो का? म्हणजे बोलू तुझी बोलूतून त्याला भारी म्हणतो. आता पुन्हा तारीखच घ्यायचं नाही. बरोबर आहे त्याच. अरे मी रोजचे 10 जरी कीर्तन केले आणि तुकोबरायचे 1 महिन्यात 1 जरी कीर्तन झालं तर तुकोबरायच्या लाखांशानं बी मी नाही. त्याच्या एका कीर्तनातला कोटीवा भाग बी माझ्याकडे नाही. इतकं श्रेष्ठ कीर्तन तुकोबरायचं होतं. त्यांचं कीर्तन देवाला आवडत होतं. आमचं कीर्तन चालल्यावर देवाला वाटतं याला गोळी घालू, याच्या डोसक्यात दगड घालू. कारण देवाला आमच्या मनातलं कळत ना. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. आणि तुकोबरायच्या अंतरातलं कळत. कारण तुकोबरायला देव आवडे ज्या हरी अंतरापासून. आम्हाला वरवर देव आवडतो, अंतरातून संसार. अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार. विठ्ठल अशी तुकोबराची भक्ती करू. हे निर्मळ हरी कथा. कशी कथा? निर्मळ कथा. अरे एका कीर्तनात तुम्हाला कळायला पाहिजे. नाही ऐकायचं ना काय? जयाचे उचित तैसे करा. तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला भोगावं लागणार.
असे किती एक जन्मले केले कर्म झाले त्याची भोग. म्हणून देवाला आवडून अशी भक्ती केली. तो का म्हणे देवा माने ऐशी करू सेवा, आणि त्याचा परिणाम महाराज म्हणतात देव तिळी आला. अशी भक्ती केली की देवाला आवडून त्याचा परिणाम देव तिळी आला. तिळी आला म्हणजे काय? तिळ हा स्निग्ध पदार्थ आहे. तिळ हा स्निग्ध आणि प्रेम हे स्निग्ध आहे. देव आमच्या प्रेमात आला. माणसं बोलते ना, मी म्हणलो त्या माणसाकडे काम आहे, लयच खराब माणूस म्हणते बाबा तर तो माणूस मला काय म्हणला, महाराज चिंताच करू नका, तो माणूस खराब आहे पण आपल्याला तिळी. कसा आहे? आपल्या काय तिळी म्हणजे आपल्या प्रेमात. मी म्हणलं तसं ऐकल, तसं देव आमच्या स्नेहात आला, देव आमच्या प्रेमात आला, देव तिळी आला. देव तिळी आला म्हणजे देव आपलासा झाला. देव काय झाला? देवाला मी आता लोक परोक्षत्वाने जाणत होतो, पण आता मी वासुदेव तत्वता या बोधारा. आणि त्याचा परिणाम गोडे गोड जीव झाला. कशाप्रमाणे? पिकली आशेन कडूपण गेले, पिकली आशेन कडूपण गेले, पिकली आशेन कडूपण गेले, बोला तैसे आम्हा कशाप्रमाणे झालं महाराज? अरे शेंदाडू पिकल्यानंतर त्याचा हिरवेपणा जातो, त्याचा टणकपणा जातो आणि त्याचा कडूपणा जातो. ते पिवळं होतं, ते नरम होतं आणि ते गोड होतं. तसं देव तिळी आला. देवाला आवडून अशी भक्ती केली. आता मी कीर्तन करतो, मी मूर्ख आहे, पामर आहे, बद्ध आहे. अरे आपला मूर्खपणा जावा म्हणून कीर्तन करायचं. लोक सुधारायला आपण सुखाचार्य थोडेच आहेत, आपण ज्ञानोबरा तुकोबरा थोडेच आहेत. अरे ज्ञानोबरा तुकोबऱ्याचं लोकांना ऐकलं नाही, आपल्यासारख्या दासकाटाचं कोण ऐकायला लागलं? आपण पामर आहेत. आपण लोकांनी आपला आग्रह धरायचा नाही, आपण रास आपल्या उद्धाराकरता आपण कीर्तन करायचं. विठ्ठला आता तुम्ही कीर्तनात टाळी वाजवायची, विठ्ठल विठ्ठल आम्हाला बरं वाटा म्हणून नाही, तुमच्या हिता करता. नाचा डोला प्रेमे आपोलिया सोयी, ते आपल्या हिता करता वाजा. तुम्ही नाही वाजल्यावर मग काय जाणार आहे? तुम्ही आज टाळी नाही वाजली आणि समजा उद्या अर्धा वाज झाला, वाजा वाटली, मग कशी वाजता? होऊ नये कोणाला, पण समजा झाला. विठ्ठल चांगले हात आहे तर टाळी वाजली पाहिजे. जर तुम्ही कीर्तनात वाजित नाहीत मग बाजारात वाजिता? सगळ्यांनी लागून या पाया काय विनंती, हातानं टाळी वाजवा, करे टाळी बोला विठ्ठल विठ्ठल हा सुख सोळा. अरे पुढच्या सप्त्यापर्यंत आपण राहू असा लेखी बॉन्ड नाही आपला. म्हणून गडबड करा. जसा बराडी माणूस पंगत बसा म्हणलं कीच पळतो, तसं कीर्तन सुरू झालं की बराड्यासारखं पळा. कीर्तनाच्या वाटे बराडिया ऐसालू. अरे देव पळतो देव, आपण तसं पळालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.
लवकर आलं पाहिजे कीर्तन. कीर्तनकार याच्या आधी येऊन बसलं पाहिजे. अर्ध कीर्तन झालं रे ते काय काय. मी म्हणलं ओपत का ते म्हणलं काही आलेच नाही त्याच्यापेक्षा बरं आहे का नाही. विठ्ठल काय काय घरी झोपले त्याच्यापेक्षा मी अर्ध्यात का होईना जी नांदतच नाही कशी का होईना नांदती ना. विठ्ठल अशी देवाला आवडून भक्ती केली. तुम्हाला नाही वाजता येऊ द्या, नाही म्हणता येऊ द्या, येईल तैसा बोल राम नाही. जरी तू आता ही गायक मंडळी गातात, हे वादक वाजवतात, यांना ते देवानं कला दिली. आता आम्हाला वाजविण्याची कला नाही आणि गाण्याची कला नाही, आमचा परमार्थ होणार नाही का? तुमचं जरा चाळाचं होईल पण नाही तयावीन येईल तैसा बोल. गाता येईल तेनेच गावे आणि बाकीच्यानं राम कृष्ण हरी. भक्तीचे कीर्तन नामसंकीर्तन साधन पैसो. आणि असं चिंतन केलं त्याचा परिणाम देव पागल झाला. कशाला पाहून? पैशाला पाहून वेडा झाला. वेडा झाला लालचावला भक्तीशी. भक्तीला पाहून. अरे काय गोकुळातल्या लोकांकडे काय पैसे होते? ते का सोहळ्यातले ब्राह्मण होते? शेणा मातीत लोळणारे. पण एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती ती. काय भक्ती असेल. अरे भगवान मथुरेला गेले तर गवळणी गोपाळ रडतीने आत नवल नाही, गोकुळातल्या गायी रडत होत्या. उद्धव आले तर गवळणीला विचारलं नंद बाबाचा वाडा कोणता आहे? तर ती गवळण म्हणते उद्धवा तुम्ही मथुरेहून नाही आले? ते म्हणले कस काय? कारण मथुरेहून येणारा माणूसच नंदबाबाचा वाडा विचारतो. मोठी कथा आहे, सगळी सांगत नाही. तर ती गवळण म्हणते उद्धवा ही जी पाण्याची धार आहे ना, ह्या धारानं जा. ही धार ज्या वाड्यातून आलेली, ही धारा याचं उलट करा काय होतं? राधा. ही धारा ज्या वाड्यातून आलेली तो वाडा नंद बाबाचा. ही गटारातल्या पाण्याची धार नाही, ही धारा पाटाचं पाणी फुटलेलं नाही, हे सांडपाणी नाही. मग उद्धवने विचारलं कोणती धारा आहे? भगवान गोकुळ सोडून मथुरेला गेले तेव्हापासून नंद बाबा आणि यशोदा रडतात, त्यांच्या नयनाची ही धारा आहे. किती प्रेम. निशिदिन बरसत नयन हमारे. उद्धवा रात्रंदिवस उद्धव गेले, त्यांचा ज्ञानाचा गर्व गेला. काय भक्ती आहे म्हणजे. तर यशोदा नंद बाबा म्हणतात उद्धवा आमची काय भक्ती आहे, तू गाईच्या गोठ्यात चल. उद्धवाला गाईच्या गोठ्यात नेलं तर गाईच्या डोळ्यातून पाणी मारा. नंद बाबा म्हणतात उद्धवा कृष्ण गेल्यापासून ह्या गाईनं घास घेतला नाही. कुठं आपला कीर्तन, कुठं दुरण टाकतं आपलं. आपण भक्कम जेवतो आणि मग म्हणतो खांदी भार काय खेळायाचे. कुठं परमार्थ आपला.
आपण जे करीत नाही त्याच्यापेक्षा बरेत. काही लोकांच्या एखाद्या ध्यानातच नाही, ह्यो कशी होईना धरतू याच्या ध्यानात आहे, ह्यो त्याच्यापेक्षा बरं आहे. विठ्ठल अशी भक्ती तुकोबारांनी केली महाराज, त्याचा परिणाम देव आपलासा झाला. हरी आला त्याची सरली झाला सफल व्यापार. काय झालं? गोडे गोड जीव झाला, आवघेची गोड झाले, आवघेची गोड झाले, आवघेची गोड झाले, आवघेची गोड झाले. अवघेची गोड झाले. देवा तू तिळी आला, देव तिळी आला, देव आपलासा झाला, देवानं सहाय्य केलं, देवाचा संग झाला, बाह्य संगही झाला आणि अंतरसंगही झाला. म्हणजे कसं झालं? 60 विलार आहे म्हणजे अंतरसंग, आणि बाहेर धाकुटी मूर्ती उभा म्हणजे बाह्य संग. विठ्ठल असा देवाचा संग झाला, आणि देवाचा संग झाल्यामुळं कडूपणा गेला, दुःख गेलं, गोडपणा आला. सुखामा झाले धरितायाचा संग, धरितायाचा संग, सुखामा झाले धरितायाचा संग, धरितायाचा संग. सुख झालं. किती झालं? तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, असं नितळ सुख झालं. कशाचं? देवाचा संग झाला. देवानं आभ्यंतरी आत्मत्वानं संग दिला, अपरोक्षत्वानं देवाचं ज्ञान झालं. मग आता धाक नाही, चिंता नाही, आम्हा भय चिंता नाही, धाक आम्हा भय चिंता नाही, धाक आम्हा भय चिंता नाही, धाक आम्हा भय चिंता नाही, धाक. जन्म मरण काही एक, आम्हाला जन्म नाही, आम्हाला मरण नाही, आम्हाला धाक नाही, आम्हाला भय नाही. आता भय नाही ऐसे वाटते, आता भय नाही ऐसे वाटते, आता भय नाही ऐसे वाटते, आता भय नाही ऐसे वाटते. आता भय नाही. कधी? देव तिळी आला. अनिल कधी भय राहिलं नाही. तिळी म्हणजे तिळाच्या राशीत घुसला काय? तिळी आला म्हणजे तिळ हा स्निग्ध पदार्थ आहे, आणि प्रेम स्निग्ध आहे. देव आमच्या प्रेमात आला, आम्ही प्रेमानं भक्ती केली, देव तिळ्या. आता लोक प्रतिकूल होते, आणि प्रतिकूलपणात दुःख असतं. काय असतं? दुःख असतं की नाही? समजा एक राष्ट्रवादी, एक काँग्रेस, एक बीजेपी, एक शिव, सगळा धुमाकूळ गावात, सगळे भांडणत. पण योग असा आला, एक माणूस आला आणि त्यांनी सगळे एकच केले. आता काय भीती राहिली? आता काय राहिली? काय
मग अवघेच गोड झाले. आणि जे प्रतिकूल अवस्थेत दुःख होत मागिली भरी आले कशामुळं सहाय्य झाला पांडुरंग दिला अभ्यंतरी संग त्याच नाव देव तिळी आला. गोडे गोड कडूपणा गेला. काय गेला कशाप्रमाणे पिकलिया सेंद कडूपणा गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी. सर्व आनंदाची सृष्टी झाली. विठ्ठला म्हणजे नेमकं काय झालं आठवण टाइम झाला आता. बरोबर आहे त्याचं म्हणणं प्रमाणाला चाल डबल पाहिजे. काय पाहिजे कारण वारकरी गाडी आमचे घुले बाबा सांगायचे एसटीला एक बेल दिली की गाडी उभा राहते आणि डबल बेल झाल्यावर मग धकते. तसं वारकऱ्याचं प्रमाण डबल असतं. विठ्ठला स्वतः पांडुरंग मी वासुदेव तत्वता जीव ब्रह्माचं ऐक्य झालं. महाराज म्हणतात हा जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा पर्वकाळ माझ्या जीवनात साधला आणि त्याच्यामुळं काय झालं साधला हा पर्वकाळ साधला प्रमाणे अभंगाचा भार झाला. सगळे धरू थोडक्यात एक चरणाचा भार झाला. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू आणि सरळ 3 चरणाचा थोडक्यात भावार सांगून आपली सेवा समाप्त करू. सगळेजण मांडी घाला. कोणी उठून जाऊ नका. हातानं टाळी वाजवा आणि भजन करा. विठोबा रखुमाई साधला हा पर्वकाळ गेला म्हणायची शेवट ना. साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. कोणता पर्वकाळ साधला? मनुष्य देह मिळाला आणि या देहामध्ये जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान झालं. मी वासुदेव तत्वता. आणि हे ज्ञान होण्याकरता आधी भक्ती लागते महाराज. पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. म्हणून महाराज पुन्हा देह मिळत नाही. भक्ती करा. धन मिळणं मान मिळणं प्रारब्ध असतं. काय असतं? प्रारब्ध असतं. व्यर्थ गवाया ना सत्संग कियो ना हरिगुण गाया. सांग
तुझी आई पुन्हा तुला जन्माला घालणार. मी नेहमी कीर्तना सांगतो महाराज, जननी तेरी तुझे फिरणा जनेगी. मग असा पर्वकाळ येऊन असा मनुष्य देह मिळून तो जीव ब्रह्माचं ऐक्य करून घेत नाही, भक्ती करीत नाही, अबना बनी तो फिर क्या बनेगी. ठला लोकाकडे लक्ष देऊ नका, आपुला आले चित्त शुद्ध करा. सकळांच्या तळमळे. सगळ्याला दंडवत आहे, लोकाच्या उचापात्यात वेळ घालू नका. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे स्वहिताचा घोर वहा. अरे पाण्यावरला बुडबुडा कधी नष्ट होईल सांगता येत नाही. तसा होता दिशे लाभ झाला, टाळी टाळी लाहो करा पुढे ना मनुष्य देहायशी उत्तम जोडी जोडली, उत्तम जोडी जोडली, उत्तम जोडी जोडली. मनुष्य देहायशी उत्तम जोडी जोडली, उत्तम जोडी जोडली, उत्तम जोडी जोडली. तुम्ही भक्ती केली त्याच्या जीवावर तुमचं काम झालं. काय झालं? फेडीला डोळिया चाक, धुतला गुणदोष. बरोबर आहे का नाही? काय बरोबर आहे? हा मळ गेला गेला अंतरीचा. अरे आपल्या अंतरात मल दोष आहे, पाप वासना आहे. आपल्याला पाप करा वाटत नाही का? उजडत नाही करा वाटत तर अंधारात करा वाटत. पाप वासना आहे. आमचे गुरुरे बळीराम महाराज म्हणायचे, वैकुंठवासी बळीराम बाबा सांगायचे, अरे आपण पाप करताना कोणी पाहत नाही, आणि पाप केलं आणि हे जर कोणी पाहिलं तरी आपलं कोणी वाकडं करू शकत नाही. इतकी ताकद आहे. तरी ज्याला पाप करावं वाटत नाही समजायची त्याची पाप वासना गेली. इतकी ताकद आहे, कोणीच काही करू शकत नाही. तरी जो पाप करीत नाही त्याचा मलदोष गेला. आणि असं साधू संतांना देवानं हा अंतरातला मळ काढला. पांडुरंगी सत्य केला अनुग्रह, निर्सोनी संदेह बुद्धिभेद, जीव शिवा सेज रचिली आनंदी. औटावी पदे अरोण साधला हा पर्वकाळ, गेला अंतरी कोणताच मळ राहिला नाही. विकाराचा नाही, अविद्येचा नाही, अज्ञानाचा नाही, काहीच राहिलं नाही. शुद्ध चित्त झालं, काहीच राहिलं नाही. काय गेलं? अभंगाच्या पुढच्या चरणा सांगतात, पाप पुण्य गेले, 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 पाप पुण्य
पाप पुण्य गेले 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 श्रीकृष्णाने अरे अशी अवस्था प्राप्त झाली. आता आम्ही सप्ताह केला तरी पुण्य लागत नाही आणि आमच्याकडून त्रिलोक्याचा घात झाला तरी आम्हाला पाप लागत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो ने दीपा. काय कोणतं स्नान जे ज्ञान गंगे नाले. गंगेचं स्नान झालं ज्ञान गंगेचं. एका स्नानेची खुंटले. आता आम्हाला पाप लागत नाही कारण जिथं पाप लागायचं पुण्य लागायचं ते भरजित झालं. विठ्ठल लागो नेदी पाप पुण्यांगा. पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले. म्हणले मग आता अभंगाच्या शेवट सांगतात. तुका म्हणे वाणी 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 तुका म्हणे तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. असा बोध झाला आता माझी वाणी दुसरं बोलायला तयार नाही. शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान असणारा तो परमात्मा, तोच परमात्मा सर्वत्र भरलेला आहे. जनी वनी अवघा दे विठ्ठल विस्तारला जनी. शुद्ध जनार्दन जनी. आणि माझी वाणी त्या शुद्ध असणाऱ्या ओतप्रोत भरलेल्या असणाऱ्या परमात्म्याचं सारखं चिंतन करायला लागली. समर्पिली वाणी पांडुरंग घेते धनी. बोलण्याची नाही आता देवा विनकाय. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. साधला पर्वकाळ गेला अंतरीच. आता पर्वकाळ बरेच आहे महाराज. थोडक्यात एक कपिला सृष्टी पर्वकाळ आहे. कपिला सृष्टी काय पर्वकाळ आहे. पर्वकाळच आहेत ना. सूर्यग्रहण पर्वकाळ, चंद्रग्रहण पर्वकाळ, द्वादशी पर्वकाळ. आता सगळं चिंतन सांगत नाही असे पर्वकाळ आहेत. कपिला सृष्टी 60 वर्षाला एकदा पर्वकाळ येतो. किती वर्षाला? काही काही पर्वकाळ 3 वर्षाला येते. कोणते? अधिक मास. त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. अधिकस्य अधिकम फलम. त्यात सूर्यग्रहणात एकदा रामकृष्णाने म्हणलं की जितकं पुण्य लागत सूर्यग्रहणात एकदा रामकृष्णाने याच्या 1000 पटीनं पुण्य लागत. ते स्पर्श आणि मोक्ष तितक्या काळात तो पर्वकाळ आहे. असे पर्वकाळ आणि सगळे पर्वकाळ संताच्या पायाजवळ. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे. महाराज म्हणतात साधला पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
माझ्या अल्पमतीप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे असा माझा आग्रह नाही. या जे बरोबर आहे बरोबर आहे आमचे चुकीचं आहे, उद्धटपणाचे, बावळटपणाचे, मूर्खपणाचे, माझ्या बुद्धीचे दोष मी का चिंतन केलं नाही. आता गाडीत बसल्यानंतर जेवण झाले. आमचा अनिल म्हणला महाराज आज हाच अभंग घ्या, कोणता घ्या. मी म्हणलं अरे आम्ही मकर संक्रांतीला हा अभंग घेत असतो. पण ते म्हणलं काय होतं घेतलं तर म्हणलं होत काय नाही, तो इच्छा आहे तर घेऊ बुवा. आणि त्यांनी बोली केली तुम्ही म्हणता तसं गुरुचरणी भगवतचरणी ज्ञानोबर आहे तुकोबराय चरणी सेवा समर्पित करू आणि सेवेला पुनराम देऊ. ज्या तुकोबरायच्या अनुग्रहा दिनानिमित्त हा उत्सव चालू आहे. गाथा पारायणे, ज्या तुकोबरायच्या गाथ्याचं पारायणे सगळेजण मांडी घाला, हातानं टाळी वाजवा आणि प्रेमानं तुकोबरायचं भजन करा. तुका